कानुबा तुझी घोंगडी चांगडी आमाशिका दिली वांगुड रे कानुबा. गणगे बाबा काकडे उभा आहे, लक्षात ठेवा. कानुबा तुझी घोंगडी चांगडी आमाशिका दिली वांगुले रे षडगुण गोंडे. भाऊ कमी झाला ते. स्वगत चितानंद मिळून शुद्ध सत्वगुण विनली रे षडगुण गोंडे रत्तजडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे षडविकार षडवैरी मिळवणे तापत्रयाने विनली रे नवा इठाई फाटून गेली तेत्व आमाशी दिदली कानुबा तुझी घोंगडी चांगली आमाशिका दिली वांगली रे. ऋषीमुनी राहता मुखीना मगाता ऋषीमुनी राहता मुखीना मगाता संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमा देवी वरु विठ्ठले त्वत्पद वृत्ती मुरली कानुबा तुझी घोंगडी चांगली आमाशिका दिली वांगुली रे. विठ्ठला 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 बोला पुंडलिका प्रभु रामचंद्र भगवान नमः पार्वती शिव हर 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 तुटरणी घ्यायची असते बाबा, पुन्हा नसती घ्यायची. विठाला 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 चंद्रनिलांबुजा भुंजगनिहितवाणी मंडलम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयदवलासमिठ्ठलं चिंतयामि अलंकापुरी विश्वासनस्थं पदां भुजति यत्प्रतिप्रदेशं विलिंगादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थाश्वस्त रूपे जगाला मुढा पामरा लागे तारावयाला निराकाराकार होणे यथार्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती चरितम गुणातक्ष शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसां महापातकनाशनम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुं तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे मनोजमम्मा तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अंते केले आस्मरण होयच कलविद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता श्री संतांची ये माता पावलो संबळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख कानुबा तुझी घोंगडी चांगली आमाशिका दिली वांगुडे रे कानुबा तुझी घोंगडी चांगली प्रसुसरी प्रभुसिंग भगवान पनुंग पद्मा रुक्मिणी माता भगवान रामचंद्रजी लखनजी सीता माता भगवान श्री कृष्ण परमात्मा अवधूत दत्तात्रय भगवान लक्ष्मण प्राणदाता बजरंगबली आणि भगवान शिवजी पार्वती माता
आणखी समोर माझ्या असणाऱ्या भक्तिमाता तुम्ही सर्व पिताश्री अशा प्रकारचे असणारे श्रोते ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चितशी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की असे अधिकारी श्रोतू वर्ग तुम्ही वादनाचार्य आमच्या आणखी त्या ठिकाणी भावी काळात अत्यंत दिव्यत्वाने मृदंगपट्टू अशा प्रकारचे होणारे हातामध्ये गोडवा आहे चांगला अशा प्रकारचा आणखी आहे आणि या परिसरातले जुने बाबा अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा या भागात मी येतो तेव्हा तेव्हा बाबा वादाला असतातच अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी मृदंगाचार्य हार्मोनियमवाले बाबा अशा प्रकारचे विनेकरी तोपदार आणि तुम्ही सर्व टाळकरी वृंद अशा प्रकारचे आमच्यावर प्रेम करणारे म्हणजे जगद्गुरू तुकोबारांच्या सोहळ्यावर प्रेम करणारे तुकोबारावर प्रेम करणारे आमची इनगोद्याची मंडळी सुद्धा श्री संत सावतानगर आणखी इनगोद्या अशा प्रकारची तिथली ही भजनी मंडळी परिसरातूनही काही अशा प्रकारची आले असेल आणखी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी होतो पूजेने असणारे आमच्या औषधी बाबांनी आणखी त्या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त आणखी गेल्या 5 वर्षापासून म्हणजे हे त्याचं 5वं वर्ष अशा प्रकारचं पंचम दिनी आणखी त्या ठिकाणी महोत्सव अशा प्रकारचा दरवर्षी ते करतात आपण परिसर सर्व त्यांना सहकार्य अशा प्रकारचं करतं याही वर्षी जोमाने हा उत्सव अशा प्रकारचा सुरू होऊन आज त्याचा आणखी त्या ठिकाणी रात्रीच्या संबंधाने म्हणजे हे आजचं जागराचं कीर्तन अशा प्रकारचं आहे उद्या संध्याकाळी कीर्तन नाही उद्या काल्याचं कीर्तन अशा प्रकारचं आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे अलिखित आहे मात्र कुठे त्याचं लिखाण आहे असं मात्र भाग अशा प्रकारचा नाही पण परंपरेने श्रेष्ठांनी सांभाळलेलं असल्यामुळं आपण त्याला महत्त्व देणे हे आपल्या आणखी त्या ठिकाणी उत्तरी वंशांचं आणखी काम अशा प्रकारचं आहे यद्यदा चरती श्रेष्ठ पुरुषाने जे केलंय ते पाठीमागच्याने आणखी केलं पाहिजे एक वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती या न्यायाला अनुसरून जुन्या मंडळींनी अशा प्रकारचं आणखी जागृत कीर्तन म्हटलं की ज्ञानोबारांचा अभंग अशा प्रकारचा घ्यावा नाही तरी गाथ्याचं भजन म्हटलं गवळणी किती जरी आपण म्हटलो तरी ज्ञानोबारांचा अभंग म्हटल्याशिवाय भजनाचा समारोप अशा प्रकारचं होत नाही जागृत भजन अशा प्रकारचं असू द्या त्याही वेळेस ज्ञानोबारांचाच अभंग घेऊन अशा प्रकारचं आणखी आपल्याला भजन आणखी समारोपामध्ये अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी घ्यावं लागतं तेव्हा आणखी शेवटचं जे अशा प्रकारचं जागृत कीर्तन ज्ञानोबारांचे अभंग अशा प्रकारचे किंवा विरहणी प्रकरणातले विरहाण्या प्रकरणातले अभंग अशा प्रकारचे घेऊन आरती प्रकरणातले अभंग घेऊन किंवा मागणीपर प्रकरणातले अभंग घेऊन आणखी आजच्या दिवशी वक्त्यांनी सेवा करायची असते आणि म्हणून वक्ता हा आणखी आजच्या दिवशी बांधलेला अशा प्रकारचा असतो म्हणजे कमराला उपरणं नाही तर आणखी विषयाने बांधलेला असतो आजच्या आणखी दिवशी त्यांनी तोच विशेष प्रकारचा प्रतिपादन करून समाजाला त्याची अशा प्रकारची जाण आणखी त्या ठिकाणी करून द्यावी ही परंपरा आहे रूढी अशा प्रकारची आहे त्या रूढीला अनुसरून हा ज्ञानोबारांचा आणखी एका चरणाचा आणखी त्या ठिकाणी आणि 4 कडव्याचा मिळून 2 अभंग नाहीत या अभंगाचं पहिलं चरण आहे आणि पुढचे 4 कडवे आहेत कडवं आणि चरण यातला थोडासा फरक लक्षात घ्या 2 टोकं एकत्र येऊन पूर्णविराम दिला जातो त्याला आणखी चरण म्हणायचं आणि 4 टोकं एकत्र येऊन पूर्णविराम दिला जातो त्याला कडवं अशा प्रकारचं म्हणायचं पहाटचं जे भजन आपण करतो ना आपल्या पत्रिकेमध्ये हेडिंग आहे ना पहाटे 4 ते 6 काकडा भजन त्यामध्ये काही चरणाचे अभंग आहे उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा हा चरणाचा अभंग अशा प्रकारचा आहे पण उठा उठा प्रभा झाली उठा जागे भारी आता उठा साधू संत ही कडवेची अभंग अशा प्रकारचे म्हणजे 4 टोकं एकत्र आले आणि पूर्ण विराम दिला आणखी दिला की त्याला कडवं म्हणायचं अशा प्रकारचं कडवं आणि चरण याची मिसळ होऊ नये आता आणखी मिसळ करून बोलतात त्यांना 2 हात ते समजतं की आपण त्यांना काही बोलून आणखी उगाच आपल्या वाणीला दोष लावून घेण्याचं काही कारण अशा प्रकारचं आणखी नाही आहे श्रवण करणाऱ्याला ते अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी कळतं पण जेवढं आपल्याला कळतं तेवढं आपण चांगलंच सांगावं हातातला एक आमच्या संस्थेचा परंपरेचा भाग अशा प्रकारचा आहे तेव्हा या अभंगाचं पहिलं चरण आहे आणि पुढचे 4ही कडवे अशा प्रकारचे आणि रूपक प्रकरणातील अभंग आहे काय रूपक या अभंगामध्ये अशा प्रकारचं घोंगडी हे रूपक अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी आहे ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक रूपक केले अभंगामध्ये सुद्धा अनेक रूपक अशा प्रकारचे आणखी केले त्यामध्ये एक घोंगडी नावाचं आणखी रूपक श्री महाराजांनी या अभंगामध्ये अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी केले आणि श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्व मानवांचं एक आणखी दुःखित असणारा भाग आपल्या अंतराशी घेऊन श्री भगवंतापर्यंत जाऊन आपल्याबद्दलची एक आणखी तक्रार आपल्याबद्दलची आणखी त्या ठिकाणी एक कागाई अशा प्रकारची किंवा आपल्याबद्दलचा काही विशेष अशा प्रकारचा आणखी श्री भगवंताच्या पुढे ठेवून देवा तुम्ही मालक आहात धनी आहात स्वामी आहात प्रभू आहात
अधिकारी आहात. आम्ही तुमचे आणखी दास सेवक अशा प्रकारचे आणखी आहोत. सर्वस्व तुम्हाला समर्पित केलंय. आणि मग आमचं असं तुमचं अशा प्रकारचं तसं असं तुमच्यात आणि आमच्यात असं भेद अशा प्रकारचा देवा का केला असं ज्ञानोबाराय आणखी या ठिकाणी आपल्या मानवांचं वकीलपत्र घेऊन देवाकडे जाऊन एक आणखी देवाशी संवाद अशा प्रकारचा साधतायत. पण साधत असताना ज्ञानोबारांची भाषा तशी कठोर आहे. बरं, ज्ञानोबारा थोडंसं काठिण्यत्वाचं बोलतात. अख्खी ज्ञानेश्वरी तपासा तुम्ही. आणखी त्या ठिकाणी ज्ञानोबारा कुठे कटू बोललेले नाही. कटू बोललेले म्हणजे बोलण्यात ऐकणारा दुःख न होणं. खऱ्या अर्थाने हे चांगलं बोलणं, गोड बोलणं. पण बोलताना जर आणखी त्या ठिकाणी बोलण्यात दुःख झालं तर त्याला कटू बोलणं म्हणतात. अशा जसं कडू पदार्थ आपण मुखामध्ये टाकला ना मग आपल्याला थुंकी टाकावी वाटते. अशा प्रकारचं गुन्हा करावं असं वाटतो. तसे असे काही शब्द कोणाकोण आपल्या कानावर जर आले तर आपल्याला असं आणखी त्या ठिकाणी दुःख होतं आणि आपण थुंकी टाकतो. अशा प्रकारचं आणखी याला कटू अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि गोड त्याला म्हणतात. अशा प्रकार ज्ञानोबारांचे शब्द सांगतो मला. साच आणि मवाळ मिटली आणि रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे खरं बोलत जावं, मिटलं म्हणजे थोडं बोलत जावं. आणखी बोलण्यात रस अशा प्रकारचा. रस शब्दाचा अर्थ आनंद. रसो वै सहा रसम हेवायम आनंदो भवती. आणखी रस शब्दाचा अर्थ आनंद देणारा शब्द अशा प्रकारचा असावा. आणि नवे नवे ज्ञानोबरा म्हणतात अंतिमत्व शंका शब्द दैसे कल्लोळ अमृताचे. बोलणं हे कसं असावं? अमृतासारखं गोड असावं. आता अमृत कोणी पाहिलं महाराज? अमृत स्वर्गामध्ये आहे. स्वर्गामध्ये कामधेनू एक, स्वर्गामध्ये चिंतामणीच्या सारख्या अशा प्रकारचे आहेत. कल्पतरूचे बगीचे आणखी त्या ठिकाणी आहे. आणि पिण्यासाठी काय अमृत आहे. आता आपल्या मृत्यू लोकांमध्ये अमृत कशाचं म्हणून लोकांनी त्याला सुधारून नाव दिलं अमृत तुल्य. आता चहा अशा काय अमृताच्या योग्यतेच आहे कशा प्रकारचं. दूध सुद्धा तसं अमृत अशा प्रकारचं नाही ठरत महाराज. पण म्हणतात लोक अशा प्रकारचं. आणखी मला सांगायचा मुद्दा अशा प्रकारचं स्वर्गात आणखी त्या ठिकाणी अमृत, आणखी त्या ठिकाणी इंद्र त्याचं पेय अशा प्रकारचं, स्वर्गातल्या देवादिकांचं पेय अमृत अशा प्रकारचं आणखी आहे. असं अमृतासारखं गोड बोलणं असावं नाही का. आता लिहिल्या जातो तुमच्याकडून आणखी त्या ठिकाणी हरिभक्ती पारायण अमुक अमुक महाराज यांच्या अमृतमय वाणीतून गोड असा आपल्याला शाब्दिक आणखी रसाचा आनंद अशा प्रकारचा मिळेल. आपण श्रवणासाठी यावं असं पत्रिकेत हेडिंग दिल्या जाते. पण बोलणारा इतका कटू बोलतो अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी की ऐकून दुःख होतं. माणसं म्हणतात वाक्य रचना एक केली आणि वस्तुस्थिती अशा प्रकारची आणखी वेगळीच आणखी त्या ठिकाणी आहे. त्याला मूल्य अशा प्रकारचं नाही. म्हणून माणसाने गोड बोलत जावं अशा प्रकारचं. गोड बोलण्यात ऐकणारा आनंद अशा प्रकारचा आणखी होत असतो. पण इथे ज्ञानोबा आता आणखी आख्यानवादात 33व्यात कुठेही कटू बोललेले नाही. एकच शब्द ज्ञानोबांचा तुम्हाला सापडेल. अख्खी ज्ञानेश्वरी तपासा. ज्ञानेश्वरी वाचक असाल तर, आणखी नसाल तर ज्ञानेश्वरी वाचक व्हा दादा अशा प्रकारचं. सांगू तुमच्या पाय पडून आणखी तुम्हाला सांगतो. रोज ज्ञानेश्वरीच्या 10 तरी ओव्या वाचत जा. तुकोबारांच्या आणखी गाथ्याची 10 तरी अभंग वाचत जा. नाथांच्या भागवताच्या 10 तरी ओव्या अशा प्रकारच्या आणखी वाचत जा. आपल्याला वाचून खरी अर्थाने कसं वाचावं हे ज्ञान त्या वाचण्याने मिळत असतं महाराज. आणखी आपण ते वाचलं नाही तर आपल्याला आणखी ते न वाचण्याला किंमतच नाही अशा प्रकारची. असं त्याचा सरळ अर्थ होऊ शकतो. आणखी ज्ञानोबांचा शब्द वैधव्य पाचारणे महासती. एखादी महान पतिव्रता आहे आणि दुर्दैवाने स्वामी निघून गेले, पती निघून गेले. मग त्यांना काकू, आई, ताई, आणखी अक्का वगैरे चांगली नावं देऊन आपण संबोधन करतो अशा प्रकारचं. पण तिला माहिती आहे याच्यापूर्वी सर्व महिला मला बोलवीत होत्या. या पतिव्रता माऊली, या आणखी त्या ठिकाणी पतिव्रता माऊली. आता माझं ते पातिव्रत्यपणाचं आणखी वैभव संपलं. जगण्यात अर्थ नाही. तसं ज्ञानेश्वरी, भागवत, गीता, गाथा आणखी हे न वाचण्याने आपण जर जगत असतो तर आपल्या जगण्याला काहीही तथ्य अशा प्रकारचं नाही. त्याचा होय भूमी भार. महाराजांनी शब्द दिले. भूमीला भारत अशा प्रकारचा आहे. नाहीतरी आपण शेतकरी आहोत. शेतातच कीर्तन आहे आपलं अशा प्रकारचं. आता अवसरे बाबांनी जंगलामध्ये मंगल केलं महाराज अशा प्रकारचं नाही का. आता ती आरण प्रसिद्ध आहे. धन्य ती आरण रतनाची. ते महाराष्ट्राला नाही भारताला माहिती अशा प्रकारचं. पण हे दुसरं आरण सुद्धा रत्नाची खाण केली महाराज यांनी. विठाला विठाला. आता जंगलामध्ये म्हणजे शेतीमध्ये आणखी बाकी किती वृक्ष आहेत. बाभळीचा वृक्ष कामाला येतो, लिंबाचा वृक्ष कामाला येतो. जरा पुढे जाऊन बोलू का. मला वाटतं आणखी गाळ पेर आपल्या नावावर ओढून घ्यायचं असलं तर व्याश्रमाच्या काळ्या खोल्या तरी बहुतेक
माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला अशा प्रकारचं? आणखी मी काय बोलतो आणखी तरी लोक म्हणतात बरं येते अशा प्रकारचं. आता बेश्रम तसं बरं नसतंच, पण त्यांच्या कामी पडतं नाही ते बरं म्हणतात. पण मी असं विचारतो आणखी त्या ठिकाणी हिवराचं झाड अशा प्रकारचं आहे, काय उपयोग येतात? किंवा दुसरं सांगतो महाडुकाचं झाडे काय उपयोग येतात? सरळ उंच उंच वाढतं, मोठमोठाली पानं आहेत महाराज, पण सांगा आणखी त्या ठिकाणी काही त्याचा उपयोग होतो का अशा प्रकारचा? नाही ना. किंवा ज्ञानोबांचं आणखी उद्गार काढलेले सांगू अशा प्रकार साबरी 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 म्हणजे आपल्याकडे त्याच्याकडे लिडूंग म्हणतात. लिडूंग त्याचे ते 2-3 प्रकार आहे. एक सरळ एरंडासारखं लिडूंग वाढतं महाराज, काय उपयोगाचं? ते आमच्या गणगे बाबाला जर आणखी एखादा मंडपाला खांब कोंबी पाडा तर मग काही उपयोगाला येतो का? तो आत पोकळ असतो आणि पोकळ लाकडाचा काय उपयोग आहे महाराज अशा प्रकारचा? नाही का? बरं त्याला वर पाहायला जावं तर फळाचा पत्ता नाही, सुगंधित फुलंही अशा प्रकारचं नाही, मग नुसती पृथ्वीची जागा आणखी आटून टाकली की नाही. साबरी वाढीना आत सरळा, वरी फळानं आतू पोकळा, स्तन झाली गळा शेळी देशी. ज्ञानेश्वर महाराजांच्या शेळीच्या गळ्याला स्तन असण्यात काही शिभर दूध निघतं का आपल्याला? म्हणजे त्या शेळीला ते वधन अशा प्रकारचं. तशी काही माणसं आणखी सज्जनानो ज्ञानेश्वरी भागवत गाथा विरहित असतील तर या भूमीला तो भारत अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी. म्हणून भूमीला भार न वाटता भूमीला आनंद वाटावा आणि आणखी संस्कृती प्रधान आपलं जीवन इतिहासाने नोंदवावं, त्यासाठी उद्यापासून नेम करा. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचील, भागवताच्या ओव्या वाचील, गाथाच्या प्रकारचा आणखी वाचेल, आणखी त्या ठिकाणी तरच वाचेल असं म्हणत मी अशा प्रकार तरच वाचण्याला किंमत अशा प्रकारची वाढल माझा विषय अशा प्रकारचा. मी आणखी आपल्याला हे अशा प्रकारचं आणखी बोलतोय की ज्ञानेश्वरीमध्ये किती दिव्यता आहे, किती महानता आहे, भागवतामध्ये किती दिव्यता अशा प्रकारची आहे, गाथ्यामध्ये किती दिव्यता अशा प्रकारची आहे. पण आपण तिकडं लक्ष देत नाही महाराज अशा प्रकार. जाऊ द्या, मला सांगायचं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाला एकाच ठिकाणी फक्त थोडंसं कठोर बोले, नेनशीत गावंडिया. मी हा आणखी भाग कशामुळे तुमच्या पुढे ठेवला? आखी ज्ञानेश्वरी तपासा. गाव भगवानही कठोर बोलले महाराज अशा प्रकारचे, नाथ महाराजही बोलले अशा प्रकारचे. हरी नाही मुखाशी आरे मुडा, त्याच्या आधी तर माझ्या पाठ नाही. काय होते हरिपाठ कधी कधी मागं पुढं होतो माझा अशा प्रकारचा, नाही का? आणखी नाथ महाराज काय म्हणले? ज्याच्या मुखाला हरी नाही तो मुडे. आणखी त्या ठिकाणी मग कशामुळं नाही? त्याच्या आधी नाथांनी सांगितलंय. आपण ते शब्द उच्चारायचे नाही, कारण ते शब्द मालकाचे येतात, आपण गडी आहेत, आपण नोकर आहेत. अलीकडे आमचे महाराज लोक काय मालकाचाच शब्द आणखी त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयोगच घेतात आणि लोकांची दगडफेक घेतात अंगावर अशा प्रकार. बोलू नये, मालकाने मालकाचं बोलत जावं, आणखी आपण गाडीने गाड्याची कामं करत जावं, तोडतच बोलत जावं अशा प्रकारचं. आणखी एखाद्या मालकाने सांगितलं जा त्याच्याकडे, अहो बावळट मूर्ख गाढव 3 वर्ष झाली, त्याला 500 रुपये दिले अजून परत येत नाही, आणखी त्या ठिकाणी येऊन फुटीत मारीन म्हणा, जाय रे जाय, सांग निरोप अशा प्रकारचा. आणि जे मालक तिथं बोलले तसंच जाऊन जर नोकरच्या माणसाला म्हणला, मला नाही वाटत परत येईन, तू परत येईल पण आणावं लागेल तुम्हाला अशा प्रकार. म्हणजे आणखी बोलणं कसं असावं? मधुर गोड अशा प्रकारचं असावं, काठिण्यत्वाचं नसावं अशा प्रकारचं. ज्ञानोबा आपल्याला गोड बोलायचं शिकवतात, पण या भंगामध्ये ज्ञानोबा देवाशी थोडं कठोर बोलले, काठिण्याचे शब्द अशा प्रकार. तुझी हा शब्द घेतला आणखी ज्ञानोबाने, देवाला तुम्ही म्हटले नाही तशा प्रकार. तुझी तुझी व्यवहारामध्ये आणखी त्या ठिकाणी आपण जर हात घ्यायला आलो, थोडंसं आपल्या अंतरातला आणखी द्वेष उत्कर्षाला प्राप्त झाला, आणखी त्या ठिकाणी तू मला बोलून दाखव, मग तुझी पुढे काय म्हणायचं? तुमच्या साऱ्याच्या पाठाचे काय भंग आहे का मालिकेतली, त्याच्या पुढे काय शब्द घ्यायचा तो अशा प्रकारचा. असं आणखी त्या ठिकाणी एकेरी भाषेने ज्ञानेश्वर महाराज देवाशी अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी बोलले, पण बोलण्याचा हेतू काय हा लक्षात घेतला अशा प्रकारचा, नाही का? आणखी त्या ठिकाणी ज्ञानोबा चुकीचं आणखी बोलणार नाही, आणि थोडंसं बोलले असले कट होतं, बोलण्याचा हेतू काय अशा प्रकारचा असेल. एखाद्या वेळेस आई आणखी मुलाला रागवली, मेल्या तुझी चटणी झाली, म्हणजे चटणीच व्हावं मुलाची अशी तिची अपेक्षा नाही. 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवलंय, व्यवस्थितपणे त्याला जन्माला आणखी त्यांनी यावं, सुसंस्कारित अशा प्रकारचं जन्माला आल्यावर तत्ववर्तन असावं, यासाठी आईने 9 महिने 9 दिवस किती दक्षता घेतली. आंबट तुरट खारट आणखी तिखट अति गोड हे आणखी त्या ठिकाणी आहार घेतला नाही, अगदी व्यवस्थित आहार, आतला मूळ आणखी बाळ व्यवस्थित जीवन जगेल.
एखाद्या आईला जर बिगर मला वाटतं आणखी त्या ठिकाणी तेलाची चटणी खावी वाटली आणि वरून वर्षावक्यातला आपल्या बाळाचं काय म्हणजे दक्षता घेते अशा प्रकारची. पण कधी कधी रागवते ना. का रागवते? मुलगा आणखी अयोग्य वर्तनामध्ये, मुलगा अयोग्य अशा प्रकारचा खेळ खेळतोय, मुलगा आणखी चांगली वेळ अशा प्रकारची अयोग्य आणखी कामाला खर्च करायला लागला. मग अशा वेळेस आई रागवते ना. अशा प्रकारे रागवण्याचा हेतू आणखी त्याच्या कल्याणाचा असतो. हा त्यातला भाग अशा प्रकारचा आहे. तसं देवाशी इथे ज्ञानोबा कठोर जरी अशा प्रकारचे बोलत असले तर आपल्या मानवांच्या कल्याणाचं आणखी बोलणं त्यातलं असल्यामुळं आणखी या ठिकाणी मला वाटतं त्याला फारसं काही कटत्व या भागामध्ये अशा प्रकारचं कोणीतरी निहून माऊली इथं असं बोलली असा वेगळा अशा प्रकारचा इतिहास नोंदवू शकत नाही. ज्ञानोबाला हे असं म्हणायचंय, मला सांगा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या दोहन काळाच्या वेळेस, आता धारा काढायची वेळ अशा प्रकारची, आणि आपण दांबवून वास्तू सोडलं, पळत जातं महाराज आणि आईला तुरु तुरु ते पीत. आता आपल्याला धार काढायची असते, दूध घ्यायचं असतं कासवंडीत चरीमध्ये, ते डेअरीला म्हणा किंवा घरामध्ये म्हणा, आणखी आलेल्या महाराज लोकांना म्हणा, उपयोगात आलं पाहिजे. मग ते वासरू असतं दात खाऊन खेचतो आपण आणि डांबाला गुंतवतो. ऐक नाही अशा प्रकारचं. आणखी मला सांगा तुम्ही अशा प्रकारचं ज्यावेळेस ते वासरू पळतच जातं आणि पळत गेल्यानंतर आईला म्हणतं का, आई मी तुझं लेकरू आहे ना, सकाळपासून मला तू काहीच दिलं नाही ना, आता संध्याकाळ झाली रानातून तरुण आली, आता मला आणखी त्या ठिकाणी दूध तू पाज ना, मी तुझं लेकरू आहे ना. असं जाऊन ते शांत उभं राहतं का? तुमच्याकडे वासर कसे करतील? वासर इकडे एकादशीच्या दिवशी सुद्धा काळ्या पिशीतच आणते तिकडे वासर. विठाला विठाला म्हणते जाऊ द्या, परत काय मनावर घ्यायचं, वारे पोरग असं आणखी असते का अशा प्रकारचं. आणखी जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. आणखी मला तुम्हाला हसविता येत नाही असं नाही, पण हसविण्यातला मी महाराज नाही. आणखी त्या ठिकाणी पुढच्या वर्षापर्यंत हे कीर्तन तुमच्या आठवणीत राहिलं पाहिजे असं मला बोलायचं आहे. विठाला विठाला माझी कीर्तन दिवसात झाली, म्हणजे कालेची कीर्तनं झाली. पण आमच्या बंधूला वाटलं संध्याकाळी काय बोलतो येऊ का रात्री हुकतो, म्हणून मला रात्री घातलं. अरे ज्याला नोकरीच करायची त्याची कुठे बदली करा, नोकरीच करीत असते, ड्युटीच करीत असते. आणखी त्या ठिकाणी ज्याचा अभ्यास आहे त्याला पुढे टाका महाराज. जिला नांदतच नाही ना, तिला किती चांगल्या घराण्यात दिलं ना, ती नांदतच नसते. विठाला विठाला तीन गावं फिरवला की महाराजाच्या प्रकारचं. त्याच्यामुळे काही त्याचं वाटतच नाही अशा प्रकारचं. चला इकडे लक्ष द्या. अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी वासरू जसं धावत जातं आणि त्या काशीला सांखी त्या ठिकाणी मुखानी अशा प्रकारचं धक्के देतं का नाही. मी बोलतो असं नाही, ज्ञानेश्वरी वाचा, आहू तहान्याची लागता झटी, ते झटतंय ना. आता मला सांगा, आपण चालून एखादा मागून आला माणूस नांगाला जातायला लागला, आपल्याला बरं वाटेल का? बरं झालं की 10 रुपये मला ते पाहिजेच होतं, कोणतं झटावं अंगाला असं वाटेल का? शब्द मूर्ख आहे का? आलं वगैरे अक्कल आहे का तुला काही? हां, बावळट कुठं मोकळे अंगी असं आणखी त्या ठिकाणी धक्का दिला हो, जर आणखी हाडाला अशा प्रकारचं काही जर आणखी त्या ठिकाणी वाकडीपणा झाला तर असं करीत नसते. वेड्या तुला कधी करायचं? बोलतो ना आपण अशा प्रकारचं. झटण्यामध्ये दुःख आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इथं वासरू झटून जर अधिक वासरासहित इतरला दूध मिळत असेल तर वासराने झटावं का न झटावं? झटावंच अशा प्रकारचं. तसं आम्ही देवाला बोलून मानवांचं कल्याण होत असेल आणि बोलण्यात कठोरता असेल तर बोलावं का न बोलावं? बोलावंच. विठाला विठाला ते फक्त चोपत इथंच. काही माणसं काहीला चोपत असते. शाळेमध्ये पोरं असतात ना महाराज, ते सगळ्याच गुरुजीला चोपत नाही. ज्याच्या त्याच्या वर्गाचे ते आणखी मुख्य असतात ना त्यांना चोपते अशा प्रकारच्या आणखी. हो, आपल्याला म्हणावं लागतं गुरुजी तुमचे पोरं, आपण तू बात यांच्यात ते आमचं ऐका ना. बऱ्याच बापाचं पोरं ऐकत नाही भाऊ अशा प्रकारचं. जाऊ द्या, मला तिकडं जायचं नाही. आणखी त्या ठिकाणी देव सुद्धा संतांच्या पुढे असा नम्र होतो महाराज. संतांच्या पुढे खाली मान अशा प्रकारचे आणखी घालतो. आणि ज्ञानोबा आहे तर त्याच्या ज्ञानदेव वैष्णव मोठे वैष्णव अधिका संपन्न अशा प्रकारचे श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या या भागवत धर्म रूपी इमारतीचं
आणखी त्या ठिकाणी मुख्य केंद्रबिंदू म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेवी रचिता बाई बोलते ना महाराज अशा प्रकारची. आणखी चला वाढेल माझा विशेष प्रकारचा आणखी. आणि म्हणून जर त्या बोलण्यात अधिक जर आपल्याला देवाकून आनंद, आपला कल्याणाचा भाग आणखी प्राप्त होत असेल तर बोलावंच लागतं अशा प्रकारचा आणखी. म्हणून ज्ञानोबाराने सर्व तमाम तुम्हामाकडे पाहिलं आणि आपल्या असणाऱ्या जीवनाची आणखी त्या ठिकाणी परिच्छिन्नता, अल्पज्ञता, आणखी त्या ठिकाणी एक देशता, आणखी दुःख रूपाचा, हे सर्व पाहिलं. आपण सर्व सुखी आहोत का दुःखी? आपल्या सर्वांचं आणखी जीवन विचारात घ्या. मी तुमच्यामध्ये आहे, बोलतो म्हणजे मी तुमच्यापासून वेगळा आहे असं मात्र अशा प्रकारचं आणखी नाही. आपण सर्व दुःखी आहोत की नाही? जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया नाही कोई रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया हाकिम जोगी रे. कोण दुःखी नाही अशा प्रकारचं आणखी? तुम्हाला असं वाटतं का मोदीला सुखाने झोपत असतील सध्या? आता हे तिकडे कशाला जायचं? आपल्याच बघा ना, आपल्या घरातले प्रमुखले आणखी सुखाने झोपते का? बघा ना तुम्ही अशा प्रकारचं आणखी. बाजारच्या दिवशी घरी किती बाजार न्या, पण आणखी एखादं राहिलं ना तुमच्या तर ध्यानातच येत नाही. लय बाऱ्यात सांगितलं तुम्हाला काही आहे का नाही थोडीफार कंसात, तुम्ही घाला काय म्हणायचं मला सांगा. म्हणजे दुःख आहेत की नाही अशा प्रकार? सुखाचे शब्द सुद्धा नाही हो. मृत्यूलोकी सुखाची कहाणी, पेटी मास्तर विठाला विठाला. खरं शिकून महाराज झालो मी, युट्यूबवर महाराज झालेलो नाही आणखी या ठिकाणी. म्हणून मी बाबाला वाजू दिलं नाही, कारण मुखडा नव्हताच ना जो. दहा तिकडे दहा तिकडे दहा तिकडे तिथे कथा कधी करून धान्याला वाजूच नका. विठाला विठाला. मी जिल्हा रामलीला मैदानावर आणखी त्या ठिकाणी पंडित पान स्वर्गीय भीमसेन जोशीशी साथ केलेला माणूस, मला त्यातलं चांगलं कळतंय सगळं. आणखी याही लाईनीत बऱ्याच दिवस उभा राहिलो मी अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी. चला आणखी त्या ठिकाणी सांगायचा सारांश अशा प्रकारचा आणखी. तू आपल्याला कोणी सुखाचे शब्द देत नाही दादा. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी दे. कोण म्हणतं अशा प्रकारचा आणखी सुखाचा शब्द कोणी कोणा ऐकणं शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे दृष्टांत दिला आहे. आणखी भट्टीतला निखारा काढला, इंगळ बेस्तव काढला. आणि आता हे चैत्र महिन्याचे दिवस आहेत, अंगातले कपडे काढले आणि आणखी कपडे काढून त्या निखाऱ्यावर सुखाने झोपला आणि सकाळी उठून साऱ्याला येऊन भेटला. जागेत का तुम्ही? म्हणजे कीर्तन तुम्हाला ऐकायचं आहे अजून पुढं, जागा राहून ऐक. अरे विस्त्यावर झोपलेला माणूस सकाळी उठून जे हरी घालीन का? आणखी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या, हो त्या आणखी निखाऱ्यावर सुखाची झोप आली शक्य नाही. आणखी वाढेल विषय माझा. तसं आणखी मृत्यू लोकात कोणी आपल्याला सुखाचे शब्द देत नाही. आपण सर्वच दुःखी अशा प्रकारचे आहोत आणि हे दुःख आणखी या मानवात असू नये, राहू नये. कारण मानव हा सर्वसामान्य नाही. मानवांचा अधिकार आता मानव जाणून घेत नाही, त्याला काय करावं? मी तुम्हाला असं विचारतो अशा प्रकारचा आणखी या सृष्टीचा वैभव कशावर अवलंबून आहे? बरीच माणसं असे निसर्गरम्य वातावरण पाहिजे ना अशा प्रकार. महाबळेश्वर निसर्गरम्य वातावरण, काय वातावरण आहे? काय नाही, डोंगराळे हिरवळे, पाणी आणखी धुळधुळ अशा प्रकारचं वाहते. मला सांगा पण त्या धुळधुळू पाणी वाहत्या पाण्याला पाहण्यासाठी कोण आहे? आपण येत ना. मी तुम्हाला असं विचारतो आणखी त्या ठिकाणी याच्यातून देव वजा केला फारसं बिघडणार नाही, संत वजा केले तर फारसं बिघडणार नाही. असं लगेच तुम्ही निर्णय घेऊ नका, दोघाला बाजूला ठेवा. ऐकलं जरा आणखी चिकित्सा बुद्धी नाही. पण मानव जर सृष्टीतून वजा केला तर सृष्टी म्हणजे काय जरा बोलू का? आणखी त्या ठिकाणी वक्ता वजा करा लक्षात येण्यासाठी, गाते वजा करा, पण श्रोतेच नसतील तर सांगता कोणाला? प्रश्न आहे ना. विठाला विठाला. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विना वक्ता होत नाही. तुम्हाला विचारू का? ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी एवढी विश्वमान्य गावी माणसाला ज्ञानेश्वरी माहिती हो. वाचत असेल नसेल तो भाग सोडून अखंडारण संपता आणि पुढे हेळे पुढचे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे का नाही अशा प्रकारचा. म्हणजे ज्ञानेश्वरी एवढी विश्वमान्य का झाली?
काय उत्तर आहे त्याला अशा प्रकारचं? ज्ञानोबारांनी आणखीच्या ठिकाणी बोलले म्हणून मग कशामुळे झाली अशा प्रकार? अरे ज्ञानोबारा जेव्हा नेवाच्याला खांबाला टेकून गीतेवर भाष्य करीत होते, बोलत होते, तेव्हा निवृत्त स्थितीत राहणारा महात्मा निवृत्तीनाथ महाराज प्रवृत्तीत मध्ये येऊन ऐकत होते. हे त्याचं वैभव आहे महाराज. ऐकणाऱ्यावर सांगणाऱ्याचं वैभव आहे. म्हणून मी सुरुवातीला ओवी म्हटलो तुमच्या पुढे, तुम्ही महेशाच्या मूर्ती. ज्ञानोबारा बोलतात, मी दुबळा वक्ता दुबळा आहे महाराज, आणि श्रोते श्रीमंत अशा प्रकारचे. श्रीमंत श्रोते जर ऐकायला असतील तर दुबळा वक्ता श्रीमंत होतो. विठाला विठाला. अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी मला त्यातला मुख्य गाभा आपल्या पुढे ठेवायचा आहे. ज्ञानोबारा तसे आणखी दक्षतापूर्वक बोलणारे, जबाबदारीच्या शब्दात तुमचं आमचं दुःख पावलं नाही. मानव हा महान आहे ना, श्रेष्ठ आहे ना अशा प्रकारचा. आपल्याला प्राप्त झालेलं हे विद्यमान शरीर आणखी आयुष्य जे आहे ना, ती काय योग्यता सांगू तुम्हाला. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सत्य आणि आनंदत्व या शरीराने या देहाने आपल्याला मिळवता येत आहे. येणं जाणं यात ज्ञानी खंडित करते. येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरदारे चिरा पडे. आणखी धोंडा टाकताय तो, दगड टाकताय तो येण्या जाण्यावर. तेवढे शक्तिमय हा देह, पण त्याची दुर्दशा ज्ञानोबाला पाहवली नाही. काही भिन्नता अशा प्रकारची आणखी त्या ठिकाणी. कधी तुम्ही कोणाला भेटा, कस काय झालं, बरं असं बरं म्हणतच नाही तू, बरं कोणाला विचार अशा प्रकारचा. आणखी परवा आमच्याकडे खासदार आले आणि मठात आले. ते माझे नियोजन होतं अशा प्रकारचं आमच्या मंडळीने, म्हणजे हार वगैरे त्यांना घातला अशा प्रकारचा. म्हणलं साहेब बरं झालं ना अशा प्रकारचं. आणखी अहो तुम्ही खासदार होऊनही निवडून आले आणि तुमची मंत्रिमंडळातही वर्दी लागली, आता बरं आहे ना? बरं आहे. जरा कणू कुठूनच तुम्हाला कणू कुठून म्हणण्याचं कारण एकच छान ना, आज तर खाता दिलं का काहीच खाता येत नाही. म्हणलं तर आम्हाला काय, मग आता काय राहिले शिल्लक. हो मला सांगा ना दादा, अशा प्रकारे यातला विनोद बाजूला ठेवा. कोण असं आणखी त्या ठिकाणी तृप्त त्याच्या ठिकाण देतो? कोण मी सुखी, मी आनंदित आहे असं बोलतो अशा प्रकारचं? का बोलत नाही? त्याची दैन्यता तशी महाराज अशा प्रकारची. दुःख तर त्याचं तसं आहे आणखी त्या ठिकाणी. आणि म्हणून ज्ञानोबारांच्या लक्षात आलं, हे ज्यांनी याला दिलंय त्याच्या हातात होतं ना, मग त्यांनी याला असं का दिलं? अहो आणखी त्या ठिकाणी एखादा मुलगा थोडं दुःख भोगतोय, एखादा मुलगा गाडीत फिरतोय, मग ती जिनता मुलाची एखाद्याची पाहिली, चार लोक म्हणतात का हे शामरावची, हा त्यांचा तो त्यांचा, जो गाडीत फिरतोय. आणि हो आणखी त्या ठिकाणी गडी म्हणून कामाला जातो अशा प्रकारचा. काय प्रकार आणखी त्या ठिकाणी जरा चौकशी केली आणि मग वडिलाकडे गेले. काय आणखी रामभाऊ हे बरं नाही, बरं जरा विचार करायला पाहिजे तुम्ही, तुमचीच मुलं आहेत ना दोन्ही, म्हणजे याला असं त्याला तसं अशा प्रकारचं. अहो ते ऐकतच नाही, ऐकत नाही म्हणून काय लगेच फेकून देतो का त्याला जवळ घेऊन त्याचा कुरवाळ ना, जरा सांगा त्याला समजून अशा प्रकारे. नाही चार लोकांना बोलून त्याच्यावर काही आणखी शब्द अशा प्रकारचे आणखी लोकांचे देऊन काही बदल होईल असं काही करणं अशा प्रकारे टाकून कसं देत आहे. तसं आणखी देवाने हे आपल्याला सर्व दिले अशा प्रकारचं. आणि मग ज्ञानेश्वर महाराज देवाजवळ गेले आणि देवाला म्हटले, देवा अशा प्रकारचं काय तुम्हाला म्हणावं, हो तुम्ही मोठे आहात, श्रेष्ठ आहात, महान आहात अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी, पण आमची दीनताच मात्र आम्ही आणखी हीनत अशा प्रकारचे. हो ज्ञानोबाला काय झालं तुम्हाला, काय झालं म्हणजे
तुझे दास्य करू आणि का मागो खावे. तुझा दास होऊन जर लोकांना आणखी भीक मागून खायची वेळ आमच्यात येत असेल तर आम्ही तुझा दास होण्यात काय स्वारस्य, काय उपयोग अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी. हो, लक्ष देऊन ऐका थोडं शब्द. हो, जरा दृष्टांत देऊ कशा प्रकारचा. काय झालं आणखी त्या ठिकाणी. एक प्रधानजी युवराजाला घोड्यावर बसून आणखी भ्रमण करू लागले आणि त्यांच्या पसंतीने त्यांना कन्या करायची. मग चांगले चांगले आता देश फिरले ते, पण त्या युवराजाला काही कोणती कन्याच पसंत झाली नाही. राजकन्या पुढे आल्या पण पसंत झाली नाही. एका छोट्याशा घरामध्ये गरीब घराण्यातली मुलगी, वडील जेवलेत आणि ते पाणी टाकण्यासाठी बाहेर आली. ती मुलगी या युवराजाने पाहिली आणि प्रधानाला सांगितलं करा मागणी, ही मला पसंत आहे. हो, प्रधानजी गेले तिथं. आता ते राजाचं सर्व दौरा इकडं व्हायला ते बिचारा घाबरून गेला. आपण काही केलं नाही, काही नाही, कसं काही इकडं सेनापती सेवकन आणि प्रधान कसे आले ते म्हणजे घाबरू नका, घाबरू नका, आम्ही तुम्हाला काही आणखी त्या ठिकाणी मागणी करायला आलो. तुम्ही मागणी करा, मला जोर द्यायला काय. मी दद्वयम होरी भोजन जाताला जाता माझं काय. नाही नाही, ती तुमची कन्या ना, आमच्या युवराजाला पसंत देऊ शकता तुम्ही. तुम्हाला बघा ते सोन्याने ठेवलं. हो, आणखी सांगा ना तुम्ही अशा प्रकारचं. माझी परिस्थिती नाही, मला तोच विचार पडला होता इथं लग्न कसं करावं, किती सालं घातले म्हणजे काय फिरतील का वगैरे वगैरे, मी याच विचारत होतो. आणि युवराजाला माझी कन्या पसंत झाली. माझ्याजवळ काही नाही बरं का, पण सध्या बहुतेक असंच म्हणते ना. नाही, चुकलं तर तुम्ही सांगा मला आणखी. कारण आपल्याला पोरी नाही, मी पोराचा वाद विठाला विठाला. त्या ठिकाणी घरचे तर आहेत, पण आता सध्या माझे 52 पोरं संस्कृती तशा प्रकारची, त्याच्यामुळे पुरीचं ताणच नाही आपल्याला. विठाला विठाला. काही नाही, ते म्हणजे तुम्ही काही देऊ नका, तुम्हीच बोलत या. मला थोडक्यात सांगायचंय, आणखी ती कन्या पसंत झाली, त्यांचा विवाह पार पडला. आणि पार पडल्यानंतर की आता राजाची कांता झाली, अर्धांगिनी झाली ना. नानोबाला म्हणतात ना, राजाची कांता ती मागेल का आता शिळे कुठकी जाईन का कोणाकडे. काकू थोडं पीठ देता का, आमच्या वडिलाला भूक लागली, एक भाकरी करून द्यायची त्यांना. त्यांना जेव्हा भाकरी लागते, पोळी खात नाही. आता तिला म्हणायची गरज आहे कशा प्रकारची. दुर्बळाची कन्या. हो, मग सांगा ना तुम्ही. आता औदशा निमाली. अहो, एखाद्या पंचायत समितीच्या सदस्याचा मेवना असला तर त्याला रोडचं काम मिळत आणि ते वर्षात श्रीमंत होतं. हे का कीर्तनच सांगू का तुम्हाला. लक्षात येईल ना माझं बोलणं अशा प्रकारचं. काही लोक म्हणजे कुठंच काही नव्हतं, एकच काय झालं, हे रोडमुळे झालं भाऊ. रोडच आहे, फक्त यांनी बंगला बांधला. विठाला विठाला. झाल्यावर दिसला तुमचा, पण पूल लवकर करा, नाही तो वाया पिंपर खेळा असं नका करू आम्हाला. विठाला विठाला. जाऊ द्या. आणखी श्रेष्ठ, आणखी त्या ठिकाणी समर्थ, आणि त्याने एखाद्या गरीबाची कन्या केली, तिची दुर्दशा संपली. तिचीच काय, तिच्या वडिलाची. आत्ताच तर जेवढे नातेवाईक असतील त्यांचीही. तो आता आणखी त्या ठिकाणी तो म्हणाले मुख्यमंत्र्याच्या मावस भावाच्या चुलत मेवण्याचे मावस भाऊ होते, पण नेमके तुमचे कोण ते म्हणजे मला काही करू, मला नाही सांगते, पण एवढंच माहिती. तरी पण महाराज अशा प्रकार नागपूर जिल्ह्यातला असला तरी तो बिल्डर होतो भाऊ. आता काय कीर्तनच सांगू का तुम्हाला. लोकांनी महाराज लोकांना यातलं काय कळतं, आम्हाला लय कळतंय, पण आम्ही त्याच्या डोके घालीत नाही महाराज. आमच्यापासूनच तिकडे गेले ते. विठाला विठाला. परमात्म्याने सांगितलं, मी मागे केलं राजकारण. राजकारणात आणखी ज्यांना चिमुटोर माती देणार नव्हते त्यांना हस्तिनापूरचा राजा केलं, वैभव संपन्न केलं. पण ते विनाकारण अशा प्रकारचं पुढं नसता कुठं निर्माण झाले, त्याच्यामुळं मीच सोडून दिलं. मग आमच्या देवाने सोडत आम्ही कशाला विठाला विठाला. सध्या विद्यमान पदावर येत ना, हे आपल्या वारकऱ्यामुळे हे विसरू नका. विठाला विठाला. माझा विशेष प्रकारचा म्हणजे सर्वांची ती दुर्दशा जी आहे ना नष्ट होते ना, कारण समर्थ आहे ना, तो राजा आहे ना अशा प्रकारचा. आणखी राजयाची कांता जसं मी बोललो ना तशा प्रकारचा.
तसं आणखी त्या ठिकाणी भगवान तुम्ही तसं म्हणता, एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. तुम्हीच म्हणता ना माझा भक्त आहे आणि त्याला संसाराची चिंता. संसार म्हणजे शरीर जगण्याची चिंता, प्रभात करण्याची चिंता. हो, कशी आणखी त्या ठिकाणी त्याच्या जीवनात असू शकेल? शक्य नाही ना. समर्थाची हातांगिरी भीक मागू शकत नाही आणि तुम्ही माझे भक्त अशा प्रकारचे आहेत. तुम्ही असं म्हणता, पण परिस्थिती बघा ना आणखी त्या ठिकाणी आमचं कसं झालं अशा प्रकारचं. आम्ही जेव्हा तुझे दास झालो त्यावेळेस तुला आम्ही असं सांगितलं, आम्ही तुझ्या नावाची माळ घातली, म्हणजे मंगळसूत्र गळ्यात घातलं, तुझ्या नावाचं कुंकू म्हणजे कपाळाला गंध बुक्का अशा प्रकारचा आणखी लावलाय, आणि तुझं नाव रामकृष्ण हरी हे आमच्या मुखामध्ये अशा प्रकारचं आम्ही घेतले. आणखी त्या ठिकाणी तुला आम्ही सांगितलं आम्हाला कोणी बरं का, आता केवळ केवळ तू तशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी. हो, नाथ प्रकरणात अभंग आणखी त्या ठिकाणी. देवा आता आणखी त्या ठिकाणी तुला जवळ घ्यायचंय का दूर फेकायचंय? जवळ घेऊन आम्हाला तारायचंय का मारायचंय आणखी त्या ठिकाणी? आता तुझं करीशी तुझं कळेल ते करी. आणखी जवळी अथवा दुरी धरी, तारीची तरी तारी मारी, आणखी खाली संसारी अथवा नको. शरण अंगत आणखी आलो नेनतपणे, तुला शरण आलो आम्ही अशा प्रकारचं. कोणीच आम्हाला पाठी मागं नाही अशा प्रकारचं. आम्ही तुला असं सांगितलं आणखी तुझ्या सवे आम्ही अनुसरलो. का म्हणून आबाळा आमच्यात कोणतंही बळ नाही. आबाला वेगळी आणि आबळा वेगळी. बल रहित असतात ते आबळा. कोणती कोणती बळ? आता जगात सर्वच बळ पाहिजे. शारीरिक बळ, कौटुंबिक बळ, मानसिक बळ, बौद्धिक बळ, सत्ता पाहिजे ना महाराज अशा प्रकारचं. हे जर नसेल तर कोणी विचारतो महाराज? अहो आता आपल्याकडे खूप अक्कल आहे पण सत्ता नाही, करता काय? आणि ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे अक्कल नाही, काय करता त्याला? असं विकरण झालं ते अशा प्रकारचं आणखी. हो, आणखी आपल्याला बुद्धी नाही. बुद्धी ही नाव होत आपण अशा प्रकारे म्हणजे लोक नाव ठेवते बुद्धी येते. काय बुद्धी त्याच्यात? तर बुद्धिवान साधा समजू नका. पण आमच्या श्रीचे एक माणूस आला, बुद्धी चालवली त्यांनी. एक टेम्पो भरून माल आणला महाराज आणि बोर्ड घ्यालता असाल न घ्यालता फसाल, पुढीची किंमत 1 रुपया. आणि ही औषधी आहे. जेवायच्या वेळी आणखी तुम्हाला उजव्या हाताने घास तोंडात घाल लागतो आणि माशामध्ये मध्ये येतात ना, हो त्या माशाला डाव्या हाताने मारण्याची गरज म्हणजे आणखी काही असं क्रिया करण्याची गरज नाही. एका पुढीची किंमत 1 रुपया. टेम्पो भरून आणला महाराज, सारा टेम्पो खापला, पैसे गोळा केले, निघून घ्या. ज्यांनी त्यांनी 100-50 घरी नेल्या आणि घरी नेल्यावर आणखी जेवायला बसताना माश्याचं भोंगायला लागल्या ना, त्या अडचणच व्हायला लागली ना अशा प्रकारची. तो पोरीला म्हणला, आणखी जाणार ती पिशवान बॅग आण माझी. बॅग आणली, त्याच्यातल्या 2 पुड्या काढल्या आणि 1 पुडी उकळली. उकळल्याबरोबर त्याच्यात कोणती पावडर होती? पावडर नाही, काही नाही, फक्त दिलं होतं उजव्या हाताने घास तोंडात घालणे आणि डाव्या हाताने माशा मारल्या. आणि तुम्ही काय करता? जागेत का तुम्ही? कीर्तन ऐकायचं तुम्हाला? तुम्ही काय करता? आपण काय करतो? डाव्या हाताने खातो का आणि उजव्या हाताने माशा मारतो का? मग आम्ही तर हे करतो, पण तरी त्याच्या पुढे एकच घेतला ना, टेम्पो मोकळा झाला आणि त्याचा मेंबरी बुद्धी महाराज अशा प्रकारची. आधीकडचे कीर्तनकार काही सांगत नाही महाराज, फक्त जॅकेट घालून येत, गळ्यात लाकीट. माणसं म्हणते डट्टप्पू महाराज, विठाला विठाला.
कीर्तनाचा अभंग आणखी तुम्ही आता ते लावले ते अशा प्रकारचं आणि शेवटी आणखी सारे कीर्तन अशी पंच कमिटी बसवायची आणि ऐकायची. ज्याचा विशेष होईल ना त्याला जर तुम्ही कमी मानधन दिला असेल ना तर नेहून द्या परत तुमचं सदुपयोग झाला. पण चोराचे खिशे भरू नका आणि संप्रदायाचं वाटोळं करू नका. विडाला माझा विशेष प्रकारचा मी आपल्याला हे बोलतो आणखी त्या ठिकाणी की आम्ही आबळ आहोत. कोणतंच बळ नाही आमच्याकडे. बुद्धी बळ नाही, शारीरिक बळ नाही, आणखी ज्ञान बळ नाही, भक्ती बळ नाही, भावाचंही बळ नाही. असं बलहीन आहोत म्हणून आणखी मला अनुसरतो. नाहीतरी अनुसरण्याची गरज काय. त्याला आणखी माझ्या मातांकडे जात मला सांगा आणखी माझी आणखी एखादी भगिनी कन्या ती डबल ग्रॅज्युएट होत्या महाराज. हो ती कीर्तनकार होत्या, भागवताचार्य होत्या. तिला मोक्षाला जायचं असेल ना सामान्य खेड्यातला का होईना एखादा अडाणी हरिपाठ पाटा असलेला पती करून त्याच्या संघ निघाली तरच मोक्ष आहे महाराज तिला. आणखी त्याच्याशिवाय तिने मानव आत्मा न मान मला त्या आणखी बद्दल बोलायचं नाही. पण मोक्ष स्वतंत्र विद्वत्तेने नाही संघानेच मिळत असतो. विठाला विठाला सीता मातेला माहिती होतं किती खस्ता खाल्ल्या सीता मातेने. अग्निपुडी घेतली पद्माक्ष राजाची आणखी पद्माक्षिणी म्हणजे आणखी जानकी. पण प्रत्येकाला आवडली प्रत्येक धावडे. रावण नाही गेलता पण तिने सांगितलं हे तुझ्यासाठी जीवन नाही हे रामासाठी. तिने अग्निकुंडात उडी घातली. मला वाटतं त्या हाडाचे खडे झाले. त्यांनी खडे गोळा केले अन्य तिकडे आणि मग ब्रह्मदेवाने पाहिलं मर्षींना कशाला नादी लागला अशा प्रकारचं. हे आणखी त्या ठिकाणी नको. शेवटी मला पुन्हा आणखी त्यांनी पेटी टाकलं ते मिथिला नगरीच्या आरण्यात खड्ड खांदून पेटी पुढे टाकली आणि ती पेटी मग त्या ब्राह्मणाला नांगर हाणताना लागली आणि जनक राजाला ती नेहून दिली अशा प्रकारची. मग जनकाने सांभाळ केला. तिचं नाव जानकी पडलं. ही तशी भूमीची अशा प्रकारची. मला वाढवायचा नाही विशेष प्रकारचा. पण ज्यावेळेस आणखी त्या ठिकाणी धनुष्य भंगाचा आणखी पण केलाय आणि सर्व युवराज आले. भगवान रामचंद्रजी लखनजी विश्वामित्र बरोबर आहे. सर्वाचा अवमान झाला. सर्व आणखी त्या ठिकाणी अपयशी ठरले. रावण गेला त्याने उचललं पण ती इथं गुतलं. बाणाने त्याला सांगितलं आपण येणार आहे दोघं पण आत्ताच नाही फक्त तुम्हाला जागा दाखवून देतो येतो. रावणाचा अपमान झाला. रावण निघून गेला. मग रामाची नियुक्ती केली. राम आले एक आणखी त्या ठिकाणी आणि रामाने धनुष्य उचललं महाराज आणि त्यांचा आपल्याला 2 तुकडे झाले अशा प्रकारचे. आणि मग सीतेला वाटलं आणखी त्या ठिकाणी तुका म्हणे श्रम केला आणि अवघा आला. इतके जन्म मी कष्ट भोगले ते आज फलीभूत झाले. विडाला विडा आणखी प्रभूला जीवन समर्पित केलं अशा प्रकारचं. मला वाटतं आणखी त्या ठिकाणी लक्ष्मी माता निघाल्या. तर प्रभू कोपऱ्यात होते. देव आणखी त्या ठिकाणी खुर्चीवर बसले. एकदा झालं होतं तरी चांगलं वाटलं बरं लक्ष्मी कोणाला नको म्हणून. तर आणखी त्या ठिकाणी श्रावण वद्य अमावस्याला पूजा कोणाची. पोळा नाही तुम्हाला वाटलं श्रावण वद्य अमावस्या पोळ्यात झालं तुमचे ध्यानात माणसाच्या पोळाचे महाराज बैलाचा सण अशा प्रकारचा. जरा पुढे तुला त्याच्या अश्विन वद्य अमावस्या लक्ष्मी पूजन. पण लक्ष्मीचं पूजन केलं आणि लक्ष्मी सांगते दादा माझा मालक घरी ठेवला मला एकटीला चांगलं मी राहायला मोकळी होती. आणखी त्या ठिकाणी जर नारायण असेल तर लक्ष्मी आणि नारायण जोडा शोधतो. विडाला विडो हातात माला घेऊन निघाली. सर्व म्हटल्या माना पुढे केलं. कोणालाच मान घातली नाही. ब्रह्मदेवाचा अपमान वगैरे पुष्कळ सुवर्ण नाही. देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं देवा माळा घालून द्या. देवाने सांगितलं पहिल्या 16,107 आता तुला जागाच नाही पुढे 2 वर्ष प्रकारचा. ते म्हणजे पुढे ठेवायचे ठेवा पण माळ घालून घ्या.
तुमच्यासारखा जगात दुसरा आहे कोण? तुझा विण कोणा? हो, शरण जाऊ ऐसा न देखी नतमस्तव समधिका कृतज्ञ. तुझ्यासारखा कोण आहे? भगवंतांनी सांगितलं पाय मिळतील तुला. ऐसा म्हणल्या पाय चालतील ना मला. आणि पाय लक्ष्मीने धरले. महाराज पंढरपुरात सोडतात यानं लक्ष्मीच्या हातात दिले. पाय लक्ष्मीचे वाढील विषय माझा अशा प्रकारचा. अपेक्षा जीवन समर्पित केले. आम्ही बलवान नाही, तू बलवान अशा प्रकारचा. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा असं ब्रह्मांड नायक चालक मालक तू अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून देवाने तुला अनुसरलो, आणखी तुला जीवन समर्पित केलं. आणि तुला समर्पित करूनही आमची ही दुर्दशा बोलायला लागल्यानंतर भगवान म्हटले ज्ञानोबाला तुमचं काही बोलणं आज कळालंच मला, मिळत लागलं. आज तसं एकूण तिकडून फिरून पुन्हा तिथं येते ना, देवा तुला काय म्हणा. नेमकं झालं काय अशा प्रकारचं? आणखी कुठं तुमच्या जीवनात मी कधी आणखी काही कमी पडू दिलं अशा प्रकार? ज्ञानोबाला म्हणजे माझ्याने हे सर्व माझे, विश्वाची माझे घर, हे सर्व मानव माझे आणि मी त्यांचा अशा प्रकारचा आहे. मग यांच्या तरी बाबतीत खाणं पिणं वगैरे अशा प्रकारचं मी कुठं कोणाला कमी सकळा जीवाचा कशात कमी अशा प्रकारचं? आणखी देवा ते खाणं पिणं खरंच तू देतो असा मोठेपणा आम्ही तुझा ठेवतो म्हणून, नाही तर तू दिलं म्हणून आम्ही खातो असं नाही. अन्नमानधन लक्ष देऊन हो. आणखी याचा अर्थ देवाबद्दल कृतज्ञ व्हायचा असा अर्थ. पण आपल्या दैवाचे म्हणून खातो. ज्याच्या दैवतच नाही त्याला दैवास्तव देहाते पाळण चिंतेनादी भरण महायोगी दान दैव योगे. महायोगाला सुद्धा दैवच अनुकूल असलं तरच जमतं महाराज. ज्याला दैव प्रतिकूल आहे ना, काही त्याचा उपयोग अशा प्रकारचा होत नाही. तू देतो म्हणून आम्ही खातो, आम्ही मोठेपणा तुझा ठेवतो. वस्तुस्थिती तशी नाही. मान तू देतो असं नाही, आमचं प्रारब्ध देत. आणखी त्या ठिकाणी संपत्ती आमच्या प्रारब्धाने आमच्याकडे अशा प्रकारची आणखी आली. हो, तू देत नाही पण आम्ही म्हणतो देवाने दिलं, देता देवविता असं म्हणतो आम्ही तुझ्या बाबतीत. वस्तुस्थिती तशी नाही. हे देवाने ऐकलं. जरा देव सावध झाले. ज्ञानोबा जरा बरंच आणखी त्या ठिकाणी भांडार घेऊन आले. ज्ञानोबा यांच्या बाबतीत तरी कुठं चुकलोय मी सांगा ना, असं जेव्हा विचारलं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज देवाचं एक महत्वाचं नाव घेऊन देवाला म्हणतात, तुझी घोंगडी नाम तुझं शरीर आणि आमची घोंगडी म्हणजे आमचं शरीर चांगलं आणि आमचं वांगडं का अभंगाचं पहिलं चरण.
आमाशी दिली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणखी देवा काय तू अशा प्रकारचं वेगळं केलं असं तुला वाटत असेल, पण बघ जरा माझ्याकडे बघ, हे सर्व म्हणजे मी आहे आणि सर्वांचा आणखी त्या ठिकाणी मालक चालक धनी प्रभू स्वामी सत्ताधीश तू आहे. मात्र तुझं शरीर बघ आणि माझं शरीर बघ असा शब्द नाही, तुझा देह बघ आणि माझा देह बघ असं आणखी शब्द नाही. ज्ञानोबाचे शब्द फार मोजून वापर, यातून शिकत जावा. ज्याचं जे वैभव आहे ना ते वैभव आणखी त्या ठिकाणी आपल्या बोलण्यात आपण प्रगट करून त्याला जर बोललं तर आणखी बोलणं रागात असलं तरी चुकून काम होण्याची शक्यता आहे. वैभव विसरलं नाही पाहिजे. तुला आखरीचा पत्ताच नाही आणि कसं काय पेमेंट होईल हे सांगा ना तुम्ही. अशा प्रकारचं असं नाही बोलायचं आणखी त्या ठिकाणी. साहेब सांगा ना किती दिवस झाले, बरं मी काही कामात कुत्रे केले का, मग तुम्ही अजून पगार करीत नाही अशा प्रकारचा जरा विचार करा. थोडस बोललं पाहिजे. आता तुम्ही मालक आहे, आता सत्ताधीश तुम्ही, तुमच्याकडे आम्ही नोकर म्हणून काम केलं, बघा तुम्हाला जाय आधीच असं बोलण्यात आणखी थोडाफार विचार होतो. तसं इथे ज्ञानेश्वर महाराज आणखी देवाची जेवढी नामं तुम्ही आता पाहिली, विष्णू सहस्रनाम तपासा. हो, ओम विष्णुर वशत्कारो या श्लोकापासून तर शंख भ्रू नंदकी चक्री 1000 नावे. पुढे एक अनुभव शब्द आहे का? नाही नाही नाही, हे नाट प्रकरण बघा. आणखी किंवा आपला परिचित अभंग श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा जगव्यापका आणखी आनंद घना सकळ देवा कृपाळुवा महानंदा अगाई, हे तर बघा तुम्ही अशा प्रकारचं. हे देवाची नावच आहेत आणि प्रार्थना आहे त्याच्यामध्ये. आणखी तुका आला शेवटी आपला त्याच्यामध्ये काही भाग आणखी महाराजांना मिळून घ्यावे. पण पहिले आणखी देवाच्या नावाचा उच्चार स्तुती केली ना अशा प्रकारचं. स्तुती करण्यात ऐकणाऱ्याला आनंद होत असतो अशा प्रकारचा, ऐक नाही. मग एवढी आता अभंग तुम्ही बघा, कानोबा पुढे शब्द आहे, पुढंच नाही अशा प्रकारचा. मग हा कधी देवाला आणखी मिळालेला शब्द आहे? याचं प्रकरण काय अशा प्रकारचं? याचं प्रकरण असं आहे आणखी त्या ठिकाणी भगवान परमात्मा जेव्हा नुकतेच यशोदा मैयाच्या उदरातून बाहेर आली, अर्थात देवकीच्या पोटी त्यांचा जन्म झाला, पण प्रसिद्धी कोणापासून झाली नाही का? आणखी प्रमाण आपल्याकडे किती त्याच्या अशा प्रकारचे. आपल्याला काही काल्याचं कीर्तन नाही दिलं त्याच्यामुळे प्रमाण तरी कम द्यायचे आपण. विठाला विठाला चांगल्या माणसात गेली जेवायला आणि त्यांनी पक्वान अशा प्रकारचे केले नाही. त्यांनी आपलं भाजी वरण पोळी भात शिरा थोडा केला. तेव्हा लहान 15 द्या म्हणा. 15 द्या म्हणता असलं तर गुलाबजाम लागत ते फुकट आहे का? विठाला विठाला माझ्या लक्षात आलं तुम्हाला बरीच पक्वान चांगली असते, पण एकादशी हो तुमचं ध्यानच नाही राहायची एखाद्याशी घरी गेल्यावर. आज विनोदाचा भाग सोडून द्या, मुद्दा लक्षात घ्या अशा प्रकारचा. आणखी ज्या ठिकाणी आणखी भगवान अवतीर्ण झाले देवकीच्या उदरी, पण प्रसिद्धी आहे आणखी त्या ठिकाणी गवळण म्हणती गवळणीला आणि पुत्र झाला. एक हवी एकी पुढी वाटीता ती आणखी त्या ठिकाणी कितीतरी प्रमाणात देता येतील अशा प्रकारचं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. चला, आणि म्हणून परमात्मा तिथून आणखी प्रागट्याला प्राप्त झाले आणि देवाला पाहिलं आणि देवाला पाहून मोहित झाल्या आणि यशोदा माईने पहिला शब्द दिला, हे माझ्या हे माझ्या कन्हैया. आणखी त्या ठिकाणी आई म्हणते ना माझा लाल ग, बरं नाही होट कंपून घेत त्याचा खायला. आतुडण बतुडण छकुडण राजूपडण सोन्याचं तुकडं इतकी ती लाल गळती ती सरी पोराच्या तोंडाला मोहात इतकी अशा प्रकारच्या. तसं माझ्या लाला माझ्या कन्हैया यशोदेचा शब्द अशा प्रकारचा कन्हैया.
आणि कन्हैया शब्दाचा पुढे गोपीकुण शब्द देवाला कान्हा. कान्हा यारे हो ते आता म्हणणारी कशी म्हणते कान्हैया रे काय चव घातली कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे असे होईल झाला विठाला. वैभव घालून टाकतात. हा हो हो असे तरी विठाला विठाला. आमचे गुरु वैकुंठवासी पांडुरंग बाबा बाई तुका म्हणे गुणचंदनाचे तुका म्हणे गुण म्हणजे नको खाऊ. हा इतकं लांबायचं नाही ते तुका म्हणे गुण लगेच आलं पाहिजे महाराज. विठाला विठाला. कान्हा आणखी त्या ठिकाणी आणि पुढे त्याला मात्रा दिला. बघा तुम्ही अशा प्रकारचा ज्ञानोबाराने त्याला एक मात्रा दिला आणि बा प्रत्यय लावला. कान्हो बा. बा कोणाला म्हणतात? आपल्या वडिलाचे जे वडील असतात त्यांना त्याला आजोबा म्हणते. दादा सर हाच का? आता काय मेळ लागत होता तुम्ही कीर्तन ऐकायचं का नाही? तुमच्याकडे महाराज असेच वडीलच फिरत. मी म्हणतो बा तर तू म्हणजे हा विठाला विठाला. पुढच्या वर्षी फक्त अवसरे महाराज जावायचं आणि माझे 4 कीर्तन ठेवा पाहून लोक कशी नीट होत नाही. विठाला विठाला. जावायचं मीच घेतला असतो पण जावायला मान द्यावं लागतं भाऊ. असं आहे ना. विठाला विठाला. बा शब्द आपल्या वडिलाला असतो. मराठवाड्यातली भाषा आहे. आपण थोडी नगर जिल्ह्यात पण तुम्ही थोडे खाली परभणी नांदेड वगैरे तिकडे गेले ना 2 मुलाचे भांडणं जर सुरू झाले तुम्हाला थांबतो घरी जातो माझ्या बाला घेऊन येतो. बाला म्हणजे माझ्या बापा. ते पोरगा काय म्हणतो तुझ्या बाच्या बालान म्हणजे तुझ्या बापाच्या बापाला म्हणजे आजोबाला. ऐक नाही शब्द बा म्हणजे वडील. ऐक आणि त्याला एक आणखी मात्र दिला कान्हो बा म्हणजे हे माझ्या बापा हे माझ्या परमात्म्या. यशोदेने दिलेला शब्द कान्हो बा आदराचा शब्द अशा प्रकारचा आहे. नानोबाला म्हणतो गोपी कान्हा म्हणल्या अधिकार होता. आणखी यशोदा कन्हैया म्हणजे अधिकार आई होती. पण आपण बघतायत ना मग थोडस आदराचं बोललं पाहिजे. बा नाही नानोबाला म्हणजे माझ्या बाबांनो माझ्या दादांनो म्हणले की नाही अशा प्रकारची यशोदा सुद्धा. हरी तू खोड्या नको करू माझे बा. हे माझ्या बापाच्या बापा तुझ्या पाया पडते. लय पोरग जर हे झालं तर त्याचा अर्थ काय? कान्हो बा म्हणजे हे माझ्या बापा हे माझे परमात्मा देवा कान्होबा. आणखी त्या ठिकाणी मग आता कान्होबा शब्द तयार झाला. मग का कोणता? बडीचा. आता जाता झाली भाऊ. आमचं जे सप्ताह चालू होतं भली लांब जातो काठी घेऊन मंदिर यायची आणि त्याच उभा करायला लागला. म्हणलं मंडप पाटण भाऊ ते म्हणलं कान्होबाची काठी. अरे पण मी इकडे एकनाथाच्या कुठे शेष्टीत आली तो काठी. विठाला विठाला. मी बघतो कान्होबाचा माझ्या तालुक्यात येते. मी पाथर्डी तालुक्यातला अशा प्रकारचा पैठणकर प्रसिद्धी माझी आणखी मला सांगायचं होतं कान्होबा याचा अर्थ सर्वावर ज्याची एक दृष्टी आहे. एकत्वाचं सर्वांचं अवलोकन करून सर्वाला एकत्वाचा आनंद देऊन सुखी करणारा त्याचं नाव आहे कान्होबा असं तर आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कान्होबा. आदर आला का नाही? शब्द देवाला ऐकून बरं वाटलं की नाही? पण पुढे शब्द बघा तुझी हो एकरी शब्द आला अशा प्रकारचे. घोंगडी. घोंगडी म्हणजे शरीरात घोंगडीची उपमा दिली. आता शरीरात घोंगडी कसं का म्हणते? आता आणखी त्या ठिकाणी मला सांगा शरीर आणि घोंगडी दोन एक दोन येत ना. घोंगडी माझ्या पायाखाली आणि मी घोंगडीवर उभा आहे. आता घोंगडी मी आणि मी म्हणजे घोंगडी हे काही शब्द प्रयोग जमतो का शब्द? नाही ना. हा यनिक प्रयोग आणखी नसल जमत पण घोंगडीचे आणि या शरीराचे धर्म सारखे.
पहिला धर्म सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या. घोंगडी म्हटली की 3.5 हाताची. विकणाऱ्याला विचार आणि घेणाऱ्याला विचार. अरे आम्ही दिनदिनी कधी मला जवळजवळ आम्हाला आणखी त्या ठिकाणी त्या पाठ शिरूर पासून तिकडे घोंगड्या गाड्या घेऊन येते. घोंगड्या अशा प्रकारच्या आणखी मी त्यांना म्हणलं किती हात आहे? त्यांना माहिती आहे ना 3.5 हातच माहिती. आणि मोजणी तर पाहून 3 हातच बरं बघा. आणि एकदम लोखरीची आणि अशी सुतळीची. तुम्ही बघा घोंगड्या तपासून बघा भाऊ. मी आणखी त्या ठिकाणी त्यातला चांगला दर्दी माणूस आहे. मी कशासाठी बोलतो? 3.5 हात पहिला धर्म घोंगडी. आणखी त्या ठिकाणी दुसरा धर्म आहे घोंगडी विणलेली आहे. तिसरा धर्म घोंगडीला खळ दिलेली म्हणजे पांजण चिंचोक्याचं पाणी. तुम्हाला कळण्यासारखे किती धर्म झाले तुम्ही सांगता ना. आम्ही एकदम कोण मोजित आणि काय मोजायची गरज आहे? आम्ही म्हणलं आम्ही सांगतो ते मोजा. तुम्हाला का रे बापाला नाही मोजित तू का मोजी घ्या. आम्ही तुम्ही आमचं मोजलं तरच पोटाला खाता, नाही तर उपाशीच मारता. रोजगार हमीन काम कमी आज तुम्ही ना द्या. आमचं मोडलं तरच कल्याण भाऊ तुमचं. याचा अर्थ तुमचं नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नात्र आहे, सावता महाराज, तुकोबा आहे. आम्ही कोण? आम्ही तुमचे चोर अशा प्रकारचे. फक्त त्यांचा अनुवाद करतो अशा प्रकारचा. 3 धर्म सांगितले तुम्हाला. 3.5 हात. आणखी त्या ठिकाणी दुसरा धर्म खळ दिली अशा प्रकारची. आणि आणखी त्या ठिकाणी तिसरा धर्म काय सांगितलं तुम्हाला? विणली. ऐक. चौथा धर्म घ्या अशा प्रकारचा. आणखी त्या ठिकाणी आता या घोंगडीला दशा आहे. आता तुम्हाला दिसत नाही कारण या घोंगडीच्या दशा मागं टाकल्या. घोंगडीची दशा पुढे पाहिजे भाऊ. जाऊन त्या गिनते भुगे हावर गेले. आता उद्यापासून घोंगडी टाके ठरली ह्या दशा पुढे पाहिजे. विठाला सारे घोंगड्याचे आहेत. आपल्या दशा होणार आहेत त्या माग आहेत का पुढे? आता कळलं नाही तुम्हाला दादा. हे परमाच अवघड नाही. फक्त इधर शिव करणार इधर लागा. तुम्ही वाफ्यातलं घेता आणि शरीला लावता तसं आम्ही ग्रंथातलं घेतो आणि तुमच्यात लावतो. त्याच नाव कीर्तन. विठाला विठाला. फक्त लई दाट लई पातळ नाही झालं पाहिजे आणि वांझी नाही झाली पाहिजे तर पीक द्वारात येत असतं महाराज. अशा प्रकारचं वाढेल विषय मुद्दा लक्षात घ्या. अशा प्रकारचा दशा आणखी त्या ठिकाणी. आणि याला रेवडे घोंगडीला रेवड भरती कडे किती झाली धर्म? 5 मोजीचा. घोंगडी उष्ण म्हणजे गरम आहे. किती झाले? 6. ध्यानात ठेवा. मला सांगा आता आपली सर्वांच्या घोंगडी. आता आपण घोंगडी आहे हे तुमच्या डोक्यात आलं. आपली घोंगडी सध्या तपासून पहा. गरम आहे म्हणून कीर्तनात बसली. जर गार पडली तर कळालं. एवढं कळालं तरी अवसरी बाबा पुढच्या संध्याकाळीच कीर्तन आपलं काला नकोच आपल्याला. विठाला तुम्ही बोलत मागवतो असं. आणखी त्या ठिकाणी जाऊ द्या. विनोद बाजूला ठेवा. आपल्या सर्वांच्या घोंगड्या गरम आहेत उष्ण आहेत अशा प्रकारचे. गार पडली तर काय नाही. काय म्हणे फार गार पडला आता काय राहिलं.